मायनी ग्रामपंचायतीकडून एनओसी देण्यास विलंब, 15 ऑगस्ट पासून आमरण उपोषणाचा इशारा. मायनी येथील रहिवासी संदीप घाडगे यांनी वैद्यकीय व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या ना हरकत प्रमाणपत्र देण्यास मायनी ग्रामपंचायतीकडून जाणून बुजून विलंब, टाळाटाळ व प्रशासकीय निष्क्रियता होत असल्याचा गंभीर आरोप केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी चांदणी चौक मायनी इथं पत्नी सौ कोमल घाडगे यांच्यासह आमरण उपोषणास बसणार असल्याची घोषणा त्यांनी केली. याबाबत जिल्हाधिकारी सातारा यांना निवेदन सादर करण्यात आलं असून त्यांच्या प्रती जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, गट विकास अधिकारी खटाव, तहसीलदार खटाव तसेच वडूज पोलीस ठाण्यास देण्यात आल्या. संदीप घाडगे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले की वैद्यकीय व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या एनओसीसाठी त्यांनी नियमानुसार अर्ज करून सर्व आवश्यक कागदपत्र सादर केलेत. मात्र अर्जावर कोणताही अंतिम निर्णय न देता वारंवार वेगवेगळी कारणं सांगून प्रकरण प्रलंबित ठेवण्यात आलं. यापूर्वीही संबंधित अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करून कोणतीही ठोस कारवाई अथवा निर्णय झालेला नसल्यानं प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला. घाडगे यांनी या प्रकरणात निष्पक्ष चौकशी करून दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर विभागीय आणि कायदेशीर कारवाई करावी. तक्रारीचा अहवाल निश्चित कालमर्यादेत लेखी स्वरूपात द्यावा. तसेच भविष्यात कोणत्याही नागरिकाला अशा प्रकारचा अन्याय किंवा अनावश्यक विलंब सहन करावा लागू नये यासाठी प्रभावी प्रशासकीय उपाययोजना कराव्यात अशा प्रमुख मागण्या केल्या. प्रशासनानं योग्य वेळी न्याय न दिल्यास 15 ऑगस्ट 2026 रोजी चांदणी चौक मायनी इथं आमरण उपोषण सुरू करण्यात येईल. तसेच उपोषणादरम्यान कोणतीही प्रतिकूल परिस्थिती उद्भवल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील असा इशाराही निवेदनातून देण्यात आला. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.